विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महत्त्वाच्या 50 म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. पहिली म्हण आहे अति तेथे माती. या म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. 4 पर्याय आहेत. मातीमध्ये खेळल्याने नुकसान होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानीला कारणीभूत ठरतो. खूप कष्ट केल्यावर मातीतून सोने पिकते. मातीचा वापर करून सुंदर वस्तू बनवणे. बरोबर उत्तर आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानीला कारणीभूत ठरतो. म्हणजेच अति तेथे माती. पुढील प्रश्न पाहूया. आंधळा दळतो कुत्र पीठ खातं. या म्हणीचा अर्थ शोधा. एकाने कष्ट करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. काम करताना सावध राहावे. आंधळ्या माणसाला मदत करावी. कष्टाचे फळ सर्वांना मिळते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एकाने कष्ट करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. म्हणजेच आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खातं. पुढील प्रश्न पाहूया. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय? पाण्याचा साठा भरपूर असणे. दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. रस्ता चुकून विहिरीत पडणे. खूप मोठे संकट येणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. म्हणजे इकडे आड तिकडे विहीर. पुढील प्रश्न पाहूया. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीचा अर्थ निवडा. लग्नाची घाई असणे. अतिशय घाईने मूर्खपणाचे वर्तन करणे. वेळेवर काम पूर्ण करणे. खूप आनंद होणे. बरोबर उत्तर आहे अतिशय घाईने मूर्खपणाचे वर्तन करणे. पुढील प्रश्न आहे एक ना धड भाराभर चिंध्या. या म्हणीचा अर्थ काय? खूप जास्त काम करणे. एकाच वेळी अनेक कामे करायला गेल्यावर एकही काम नीट पूर्ण न होणे. जुन्या कपड्यांचा ढीग करणे. सर्व कामे व्यवस्थित पार पाडणे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एकाच वेळी अनेक कामे करायला गेल्यावर एकही काम नीट पूर्ण न होणे. म्हणजेच एक ना धड भाराभर चिंध्या. पुढील प्रश्न पाहूया. काखेत कळसा आणि गावाला वळसा. या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पाणी भरण्यासाठी दूर जाणे. हरवलेली वस्तू जवळ असतानाही सर्वत्र शोधत राहणे. गावाची प्रदक्षिणा करणे. खूप पायी चालणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ब. हरवलेली वस्तू जवळ असतानाही सर्वत्र शोधत राहणे. म्हणजेच काखेत कळसा आणि गावाला वळसा. पुढील प्रश्न पाहूया. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ म्हणजे काय? झाडे तोडणे पाप आहे. आपलाच माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत ठरणे. लोखंडापेक्षा लाकूड मजबूत असणे. कुऱ्हाडीने काम करणे. बरोबर उत्तर आहे आपलाच माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत ठरणे. म्हणजेच कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. पुढील प्रश्न पाहूया. कोल्हा काकडीला राजी. या म्हणीचा अर्थ काय? कोल्ह्याला काकडी खूप आवडते. लहान क्षुद्र माणसे साध्या गोष्टींनी संतुष्ट होतात. भूक लागल्यावर काहीही चालते. कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागतात. याचं बरोबर उत्तर आहे लहान क्षुद्र माणसे साध्या गोष्टींनीही संतुष्ट होतात. म्हणजेच कोल्हा काकडीला राजी. पुढील प्रश्न पाहूया. खाई त्याला खवखवे. या म्हणीचा अर्थ निवडा. तिखट खाल्ल्याने घसा दुखणे. वाईट काम करणाऱ्याच्या मनात नेहमी भीती असते. खूप जेवण करणे. चोरी उघडकीस येणे. बरोबर उत्तर आहे वाईट काम करणाऱ्याच्या मनात नेहमी भीती असते. खाई त्याला खवखवे. पुढील प्रश्न आहे गरज सरो अन वैद्य मरो म्हणजे काय? काम संपल्यावर उपकार करणाऱ्याला विसरणे. आजार बरा झाल्यावर डॉक्टरांची गरज नसते. स्वार्थीपणाने वागणे. कठीण प्रसंगात मदत न मिळणे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काम संपल्यावर उपकार करणाऱ्याला विसरणे. म्हणजे गरज सरो अन वैद्य मरो. पुढील प्रश्न पाहूया. नाव मोठे आणि लक्षण खोटे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. खूप श्रीमंत असणे. मोठे नाव धारण करणे. केवळ मोठेपणाचा बडेजाव असणे पण प्रत्यक्षात काहीच नसणे. प्रसिद्धी मिळाल्यावर खोटे बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केवळ मोठेपणाचा बडेजाव असणे पण प्रत्यक्षात काहीच नसणे. पुढील प्रश्न पाहूया. पळसाला पाने 3च. या म्हणीचा अर्थ काय? पळसाचे झाड खूप छोटे असते. कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. निसर्गाचे नियम न बदलणे. खूप कमी संपत्ती असणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. म्हणजे पळसाला पाने 3च. पुढील प्रश्न पाहूया. दुरून डोंगर साजरे. या म्हणीचा अर्थ निवडा. डोंगर लांबून हिरवे दिसतात. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते. जवळ गेल्यावर तिचे दोष कळतात. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणे. कठीण काम सोपे वाटणे. दुरून डोंगर साजरे या म्हणीचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते. जवळ गेल्यावर तिचे दोष कळतात. पुढील प्रश्न. नाचता येईना अंगण वाकडे. या म्हणीचा अर्थ कोणता? अंगण खराब असल्यामुळे नाचता न येणे. स्वतःला काम येत नसले की साहित्याला किंवा दुसऱ्याला दोष देणे. नृत्य करण्यात अडथळे येणे. कामाची टाळाटाळ करणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्वतःला काम येत नसले की साहित्याला किंवा दुसऱ्याला दोष देणे. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे.
पुढील प्रश्न, हाताच्या कंकणाला आरसा कशाला या म्हणीचा अर्थ सांगा. हातातील बांगडी आरशात न पाहणे, दागिन्यांची गरज नसणे, जी गोष्ट स्पष्ट आहे तिला पुराव्याची गरज नसते, खूप सौंदर्य असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जी गोष्ट स्पष्ट आहे तिला पुराव्याची गरज नसते. म्हणजे हाताच्या कंकणाला आरसा कशाला. पुढील प्रश्न पाहूया. पालत्या घागरीवर पाणी या म्हणीचा अर्थ काय. घागर उलटी ठेवणे, केलेल्या उपदेशाचा काही उपयोग न होणे, पाण्याचा अपव्यय करणे, काम अर्धवट सोडणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केलेल्या उपदेशाचा काही उपयोग न होणे, म्हणजेच पालत्या घागरीवर पाणी. पुढील म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ निवडा. पाऊस पडल्यावर तलाव भरणे, थोडी थोडी बचत केल्याने मोठा साठा निर्माण होतो, पाणी जपून वापरणे, छोटी कामे करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थोडी थोडी बचत केल्याने मोठा साठा निर्माण होतो, म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे. पुढील प्रश्न पाहूया. पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ कोणता. हळद लावल्याने रंग सुधारणे, कोणतीही गोष्ट केल्यावर लगेच फळ मिळावे अशी अपेक्षा करणे, घाईघाईने स्वयंपाक करणे, सौंदर्याची काळजी घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोणतीही गोष्ट केल्यावर लगेच फळ मिळावे अशी अपेक्षा करणे, म्हणजेच पी हळद आणि हो गोरी. पुढील प्रश्न, बळी तो कान पिळी या म्हणीचा अर्थ सांगा. दुसऱ्याचा कान पिळणे, जो सामर्थ्यवान असतो तोच इतरावर आपली सत्ता गाजवतो, शिक्षा करणे, खूप ताकदवान असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जो सामर्थ्यवान असतो तोच इतरावर आपली सत्ता गाजवतो, म्हणजेच बळी तो कानपिळी. पुढील प्रश्न, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ काय. जो स्वतःला खूप शहाणा समजतो त्याचे काम पूर्ण होत नाही किंवा बिघडते, बैलाला कामाला न लावणे, खूप हुशार असणे, शेतीची कामे वेळेवर न करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जो स्वतःला खूप शहाणा समजतो त्याचे काम पूर्ण होत नाही किंवा बिघडते, त्यालाच आपण म्हणतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पुढील प्रश्न, जशी देनावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ सांगा. कपडे चांगले धुणे, जसा मोबदला मिळेल तसे काम करणे, पैसे कमी देणे, कामाचा दर्जा सुधारणे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जसा मोबदला मिळेल तसे काम करणे, म्हणजे जशी देनावळ तशी धुनावळ. पुढील प्रश्न पाहूया. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही या म्हणीचा अर्थ निवडा. मूर्ती तयार करणे, कष्टाशिवाय किंवा संकटाशिवाय मोठेपणा मिळत नाही, दगडाची पूजा करणे, खूप सहनशक्ती असणे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही या म्हणीचा अर्थ आहे कष्टाशिवाय किंवा संकटाशिवाय मोठेपणा मिळत नाही. पुढील प्रश्न पाहूया. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, म्हणजे काय. घराची रचना बदलणे, आपल्यावर वाईट काळ आला की आपलेच लोक आपल्याशी वाईट वागू लागतात, घर सोडून जाणे, घराचे नुकसान होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आपल्यावर वाईट काळ आला की आपलेच लोक आपल्याशी वाईट वागू लागतात, म्हणजे घर फिरले की घराचे वासेही फिरतात. पुढील प्रश्न पाहूया. 2 पावले मागे जाणे या म्हणीचा अर्थ काय. चालताना मागे वळणे, पराभव मान्य करणे, परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी थोडी माघार घेणे, घाबरून पळून जाणे. या म्हणीचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी थोडी माघार घेणे, म्हणजेच 2 पावले मागे जाणे. पुढील प्रश्न, देश तसा वेश या म्हणीचा अर्थ निवडा. नवीन कपडे घालणे, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे, परदेशात जाणे, दुसऱ्यांचे अनुकरण करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे, म्हणजेच देश तसा वेश. पुढील प्रश्न, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे काय. माणसाचा स्वभाव आयुष्यभर बदलत नाही, झाड सुकल्यावर मोडणे, आजारपण बरे न होणे, जुन्या सवयी सोडणे. बरोबर उत्तर आहे माणसाचा स्वभाव आयुष्यभर बदलत नाही, म्हणजे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पुढील 27वा प्रश्न, मुंगी होऊन साखर खाणे या म्हणीचा अर्थ सांगा. खूप गोड पदार्थ खाणे, नम्रपणे वागून आपले काम साध्य करून घेणे, लपून काम करणे, दुसऱ्यांचे नुकसान करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नम्रपणे वागून आपले काम साध्य करून घेणे, म्हणजे मुंगी होऊन साखर खाणे. पुढील प्रश्न आहे, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय. गाय आजारी असणे, अडाणी लोकात थोड्या ज्ञान असणाऱ्यालाही मोठे म्हणतात, खूप हुशार असणे, सर्वांमध्ये श्रेष्ठ असणे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. अडाणी लोकात थोडं ज्ञान असणाऱ्यालाही मोठे म्हणतात, म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी. पुढील प्रश्न आहे, लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा अर्थ निवडा.
लंकेमध्ये खूप सोने असणे, दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काही उपयोग नसतो, श्रीमंतीचे प्रदर्शन करणे, खूप दूर प्रवास करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काही उपयोग नसतो, म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा. पुढील प्रश्न पाहूया. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते म्हणजे काय? कावळ्याने गायीला शाप देणे, शूद्र माणसाने केलेल्या टीकेने मोठ्यांचे काही नुकसान होत नाही, प्राणी मात्रा दया करणे, कोणाचेही वाईट न चितणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शूद्र माणसाने केलेल्या टीकेने मोठ्यांचे काही नुकसान होत नाही, म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. पुढील म्हण आहे, रात्र थोडी सोंगे फार. या म्हणीचा अर्थ सांगा. रात्री नाटक करणे, वेळ कमी असणे आणि कामे खूप जास्त असणे, खूप झोप येणे, वेळेचा अपव्यय करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वेळ कमी असणे आणि कामे खूप जास्त असणे, म्हणजे रात्र थोडी सोंगे फार. पुढील 32वा प्रश्न आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. या म्हणीचा अर्थ निवडा. मुठीत पैसे असणे, आपले गुपित किंवा उणिवा झाकून ठेवण्याचे फायद्याचे असते, खूप श्रीमंत असणे, मौल्यवान वस्तू खरेदी करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आपले गुपित किंवा उणीव झाकून ठेवणे फायद्याचे असते, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची. पुढील प्रश्न आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीचा अर्थ सांगा. नदीला खूप पाणी असणे, ज्याच्याकडे ज्ञान कमी असते तोच जास्त बडाया मारतो, पाण्याचा आवाज येणे, मोठ्याने बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याच्याकडे ज्ञान कमी असते तोच जास्त बडाया मारतो, म्हणजेच उथळ पाण्याला खळखळाट फार. पुढील प्रश्न पाहूया. जावे गावी ज्याच्या पोटी त्याच्या. ही म्हण अर्थाशी संबंधित आहे. प्रश्न, घरोघरी मातीच्या चुली. या म्हणीचा अर्थ निवडा. मातीची चूल बनवणे, सर्वत्र सारखीच परिस्थिती किंवा दोष असणे, गरिबी असणे, स्वयंपाक करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वत्र सारखीच परिस्थिती किंवा दोष असणे, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. पुढील प्रश्न पाहूया. पाण्यात राहून मगरीशी वैर. या म्हणीचा अर्थ काय? पाण्यात पोहायला शिकणे, ज्याच्या आश्रयाला आपण राहतो त्याच्याशी शत्रुत्व करू नये, संकट ओढावून घेणे, प्राण्यांशी मैत्री करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याच्या आश्रयाला आपण राहतो त्याच्याशी शत्रुत्व करू नये, म्हणजे पाण्यात राहून मगरीशी वैर करू नये. पुढील प्रश्न पाहूया. डोळ्यात अंजन घालणे. या म्हणीचा अर्थ सांगा. डोळे स्वच्छ करणे, आपली चूक लक्षात आणून देणे किंवा डोळे उघडणे, औषध लावणे आणि रागावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आपली चूक लक्षात आणून देणे किंवा डोळे उघडणे, म्हणजेच डोळ्यात अंजन घालणे. पुढील 38वा प्रश्न, गाढवाला गुळाची चव काय? या म्हणीचा अर्थ निवडा. गाढवाला गुळ न देणे, ज्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही त्याला तिची किंमत कळत नाही, खूप कष्ट करणे, गाढवाचा अपमान करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान नाही त्याला तिची किंमत कळत नाही. पुढील प्रश्न पाहूया. दगडापेक्षा वीट मऊ. या म्हणीचा अर्थ काय? वीट हाताला मऊ लागणे, मोठ्या संकटापेक्षा थोडे लहान संकट सुसह्य वाटणे, बांधकाम करणे, खूप दयाळू असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोठ्या संकटापेक्षा थोडे लहान संकट सुसह्य वाटणे, म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ. पुढील 40वा प्रश्न पाहूया. न करत्याचा वार शनिवार. या म्हणीचा अर्थ सांगा. शनिवारी काम न करणे, ज्याला काम करायचे नसते तो नेहमी काहीतरी कारणे सांगतो, सुट्टीचा आनंद घेणे, वारानुसार काम करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याला काम करायचे नसते तो नेहमी काहीतरी कारण सांगतो, त्यालाच म्हणतात ना करत्याचा वार शनिवार. पुढील प्रश्न पाहूया. लेकी बोले सुने लागे. या म्हणीचा अर्थ काय? लेकीशी बोलणे, एकाला उद्देशून दुसऱ्याला टोमणा मारणे, कुटुंबात वाद होणे, सर्वांना उपदेश करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकाला उद्देशून दुसऱ्याला टोमणा मारणे, म्हणजे लेकी बोले सुने लागे. पुढील प्रश्न पाहूया. शीतावरून भाताची परीक्षा. या म्हणीचा अर्थ निवडा. भात शिजला का ते पाहणे, एका छोट्या अंशावरून संपूर्ण गोष्टीची पारख करणे, जेवण करणे, धान्याची निवड करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एका छोट्या अंशावरून संपूर्ण गोष्टीची पारख करणे, म्हणजेच शीतावरून भाताची परीक्षा करणे. पुढील प्रश्न आहे. सहनशक्तीचा अंत पाहणे म्हणजे काय? खूप वेळ वाट पाहणे, एखाद्याला जास्तीत जास्त त्रास देऊन तो किती सहन करतो हे पाहणे, धैर्य दाखवणे, शांत राहणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एखाद्याला जास्तीत जास्त त्रास देऊन तो किती सहन करतो हे पाहणे, म्हणजे सहनशक्तीचा अंत पाहणे. पुढील म्हण पाहूया. आयत्या बिळात नागोबा. या म्हणीचा अर्थ सांगा. सापाला बिळात पाहणे, दुसऱ्याने केलेल्या कष्टावर स्वतःचा हक्क गाजवणे,
घर बांधणे, कोणालाही मदत न करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्याने केलेल्या कष्टावर स्वतःचा हक्क गाजवणे म्हणजे आयत्या बिळात नागोबा. पुढील म्हण पाहूया. करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ निवडा. आपण जसे काम करू तसे फळ मिळते. पैसे भरणे, दुसऱ्याला मदत करणे, चूक सुधारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आपण जसे काम करू तसे फळ आपल्याला मिळते म्हणजे जसे करावे तसे भरावे. पुढील प्रश्न पाहूया. खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय? पदार्थ खाल्ल्यावर घसा दुखणे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात नेहमी भीती किंवा टोचणे असते, खूप खाणे, चोरी करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाईट काम करणाऱ्याच्या मनात नेहमी भीती किंवा टोचणी असते म्हणजेच खाई त्याला खवखवे. पुढील प्रश्न 47वा. चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ सांगा. म्हणजे रात्री चोरी करणे, गुन्हा करणाऱ्याला आपण पकडले जाऊ याची सतत भीती वाटते, प्रकाश पडणे, खोटे बोलणे. बरोबर उत्तर आहे गुन्हा करणाऱ्याला आपण पकडले जाऊ याची सतत भीती वाटते म्हणजे चोराच्या मनात चांदणे. पुढील म्हण पाहूया. 48वी म्हण आहे. तळे राखील तो पाणी चाखील या म्हणीचा अर्थ निवडा. तलावाचे रक्षण करणे, ज्याच्याकडे एखादे काम संपवले आहे तो त्यातून थोडा तरी स्वतःचा फायदा घेतोच. पाणी पिणे आणि प्रामाणिकपणे काम करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याच्याकडे एखादे काम सोपवले आहे तो त्यातून थोडा तरी स्वतःचा फायदा करून घेतोच म्हणजे तळे राखील तो पाणी चाखील. पुढील म्हण पाहूया. बडा घर पोकळ वासा या म्हणीचा अर्थ काय? घर खूप मोठे असणे, बाहेरून श्रीमंती दिसणे पण प्रत्यक्षात मात्र काहीच नसणे, घराचे छत कमकुवत असणे, खोटे बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाहेरून श्रीमंती दिसणे पण प्रत्यक्षात मात्र काहीच नसणे म्हणजेच बडा घर पोकळ वासा. आजच्या व्हिडिओमधील शेवटची म्हण पाहूया. होळी जळाली आणि राख उरली या म्हणीचा अर्थ सांगा. होळी पेटवणे, सर्व काही संपून जाणे किंवा काही हाती न लागणे, कचरा करणे, सण साजरा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्व काही संपून जाणे किंवा काही हाती न लागणे म्हणजेच होळी जळाली आणि राख उरली. अशा तऱ्हेने आज आपण महत्त्वाच्या 50 म्हणी पाहिल्या. मित्रांनो, चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.